आज आपण जाणार आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीचं डेकोरेशन बघण्यासाठी। त्यांचा बघा मित्रांनो, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गेट, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गेट बघा। यांचं एक काम हे बघा मित्रांनो, गेटचं काम बघा अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजे समोर बघा दहीहंडी लावली होती। बघा मित्रांनो, यावर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणी हा नवीन रूपामध्ये दिसणार आहे। फवारा मारणं चालू आहे। जेवढे सण उत्सव आहेत ते सगळे इथे साजरे केले जातात या मंडपामध्ये। या साईडला पण डेकोरेशन सामान ठेवलेलं आहे। सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीचं डेकोरेशन बघण्यासाठी। त्यांचं आगमन आहे 31 तारखेला। आज आपण डेकोरेशन बघण्यासाठी जाणार आहोत। कुठपर्यंत पोहोचलंय, काय पोहोचलंय, तर चला आपण निघूया। चला बघा मित्रांनो, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गेट, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गेट बघा। यांचं एक काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आपण पुढे जाऊन बघूया कुठपर्यंत डेकोरेशन पोहोचलंय, कुठपर्यंत नाही। चला आपण पुढे जाऊया। बघा किती छान पद्धतीने गेटचं काम चालू आहे। हे बघा मित्रांनो, गेटचं काम बघा अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजे काम चालूच आहे गेटचं। त्यांचं डिझाईन वगैरे काढणं, कलर वगैरे मारणं डिझाईनला, खूप छान पद्धतीने काम चालू आहे बघा। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं 31 तारखेला आगमन आहे। 31 ऑगस्ट 2024 रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन आहे। चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ। चला आपण पुढे जाऊन बघूया आगमन कुठपर्यंत पोहोचलंय, नाही डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचलं ते बघायला। 31 तारखेला आगमन आहे। तुम्ही सगळे या 31 तारखेला आगमन आहे। खूप मोठं आगमन असतं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं। मी पण येणार आहे, तुम्ही पण या, सगळे येणार आहेत। चला आपण पुढे जाऊया। किती छान पद्धतीने काम चालू आहे। डेकोरेशनचं पण काम चालू असेल, कारण एक आगमन लवकर येणार त्यामुळे। चला आता आपण पुढे जाऊया। चला, यांचे पण बांबू गिंबू लावले, फोकस बिकस कॉलेजन वगैरे। काम चालू आहे यांचं पण। मित्रांनो, बांबू वगैरे सगळे लावले, आता याच्यावर लाइटिंग वगैरे लावणं सुरू करतील। समोर आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंडप। चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। मित्रांनो, हे आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंडप। डेकोरेशनचं काम चालू आहे मोठ्या जोरात, कारण 31 तारखेला आगमन आहे यांचं। बघा मित्रांनो, 21 तारखेची फुल जोरदार तयारी चालू आहे। 31 तारखेची चिंचपोकळीच्या चिंतामणीची तयारी, आगमनाची तयारी खूप जोरदार चालू आहे। समोर बघा दहीहंडी लावली होती। चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ। इथं डीजे वगैरे, हे बांबू हे सगळं आणले डीजे वगैरे लावण्यासाठी। 31 तारखेची जोरदार तयारी। मित्रांनो, यावर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणी हा नवीन रूपामध्ये दिसणार आहे। डेकोरेशन चालू आहे चांगल्या पद्धतीने, जोरदार पद्धतीने। सगळं ऑइल पेंट लावणं चालू आहे त्यांचं, फवारे। हे पण बॅकग्राऊंडच असं वाटतंय मला, बाप्पाचं बॅकग्राऊंड। खूप म्हणजे खूप जोरदार पद्धतीने डेकोरेशन चालू आहे।
हे बघा तिकडे फवारा मारणं चालू आहे. तुम्ही नक्की या मित्रांनो, 31 तारखेला आगमन आहे बाप्पाचं. खूप म्हणजे खूप गर्दी असते. हा गेट बंद असतो तेव्हा, जेव्हा आपण स्टेशन करून येतो तो गेट बंद असं फिरून यावं लागतं. काय एक नवीन रूपात दिसणार आहे आपल्याला बाप्पा. हे पण डेकोरेशनचं सामान आहे. बघा मित्रांनो, यांना कलर ऑइल पेंट मारून यांना बाजूला ठेवलं आहे सुकण्यासाठी. ते बघा त्यांचं नाव काढणं चालू आहे. चिंच पोकळीचा चिंतामणी. तुम्हाला सगळ्या अँगलवरून दाखवतोय. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळं दाखवत असतो मी, अपडेट देत असतो नवीन नवीन. आणि आगमनला नक्की आहे 31 तारखेला. येत्या 31 ऑगस्ट 2024ला आगमन आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. कशा प्रकारे खांबाला कलर देत आहे बघा, फवाऱ्याच्या प्रकारे. सार्वजनिक चिंच 1920 स्थापना 1920 चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई. हे ऑफिस आहे बघा चिंचपोकळी चिंतामणीचं. आणि बाजूलाच त्यांचं मंडप. मित्रांनो, इथे हे मंडप नाही का फिक्स बनवलं आहे. बाजूला बघताय तुम्ही पत्रे ते पत्रे साईडला फिक्समध्ये मंडप बनवून ठेवलं आहे. बाकी काही सण वगैरे असेल तर डेकोरेशन वगैरे करतात. गणेशोत्सव असेल तर गणपतीचं डेकोरेशन करतात. नवरात्री असेल तर नवरात्री देवीचं डेकोरेशन, देवी पण बसवतात इथं. नवरात्रीच्या वेळी गणपती बसवतात, देवी बसवतात. अजून त्यांचे वेगवेगळे हिंदूंचे जेवढे त्योहार आहेत, जेवढे सण उत्सव आहेत ते सगळे इथं साजरे केले जातात या मंडपामध्ये. किती छान प्रकारे डेकोरेशन चालू आहे बघा. या साईडला पण डेकोरेशन सामान ठेवलेलं आहे, लाइटिंग वगैरे. चला आता आपण त्या साईडनं बघूया. हे बघा मित्रांनो, आपण आलो या साईडला. मला सगळ्या साईडून दाखवतोय मी डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचते कुठपर्यंत नाही. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, हे शिवसेनेचं ऑफिस आहे. हा गेट आहे येणार जायचा चिंचपोकळी स्थानकाकडे जाणारा रास्ता. सो फायनली मित्रांनो, तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवलं आहे. कसं झालं काय आलं मी इथंच आहे आता. इथंच आहे मी, मंडपापाशीच आहे मी. इथंच व्हिडिओला एंड करतोय. आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं डेकोरेशन कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय. चला बाय.